नमस्कार मित्रांनो, आज आपण एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत ज्यामध्ये फिक्स सपोर्ट आणि ओव्हरहँग सपोर्ट पण दिलेला आहे. या न्यूमेरिकल मध्ये तुमचे जे सर्व काही कन्सेप्ट असतील ते सर्व क्लिअर होतील. तर आपण चालू करूया सोल्युशन. सर्वात अगोदर प्रॉब्लेम आपण वाचून घेऊया. अ कंटिन्युअस बीम ABCD इज लोडेड अँड सपोर्टेड ॲज शोन इन फिगर. Using three moments theorem, calculate support moment and draw BM diagram. सो या प्रकारचा एक बीम आहे ज्यामध्ये एक हा जो सपोर्ट आहे तो फिक्स सपोर्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला याला आपण ए हे नाव देणार आहोत. हा जो सपोर्ट आहे तो आपला बी सपोर्ट आहे. हा आपला सी सपोर्ट आणि हा इथे आपला डी पॉइंट आहे. ओके, सो आता आपण काय करणार आहोत की या बीमला आपण अनालाइज करणार आहोत. यावरती 10 किलोन्यूटन पर मीटरचा 4 मीटर साठी एक युडीएल दिलेला आहे. एक इसेंट्रिक पॉइंट लोड 45 किलोन्यूटन हा बीसी स्पॅन वरती ऍक्ट करत आहे आणि एक ओव्हरहँग आपल्याकडे सपोर्ट आहे ज्यामध्ये 20 किलोन्यूटन हे डी पॉइंट वरती ऍक्ट करत आहे. तर याला आपण आता अनालाइज करूया. सर्वात अगोदर जे आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं त्या न्यूमेरिकल पासून थोडीशी प्रोसिजर आपली ही वेगळी असणार आहे. बाकी ज्या स्टेप्स वगैरे आहेत त्या सर्व काही सेम आहेत. सो सर्वात अगोदर आपण स्टेप 1 करणार आहोत. स्टेप नंबर 1. आपल्याला काय करायचंय स्टेप 1 मध्ये अज्युम द स्पॅन AB and BC as simply supported. आपल्याला सिम्पली सपोर्टेड का अज्युम करायचे आहे? कारण आपल्याला इथे फ्री मुवमेंट कॅल्क्युलेट करायचे आहेत. AB आणि BC सपोर्ट वरती येणाऱ्या ज्या फ्री मुवमेंट्स आहेत त्या इथे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सो त्याच्यामुळे आपल्याला इथे सिम्पली सपोर्टेड बीम ऍज अ कन्सिडर करावं लागेल. लास्ट लेक्चरला पण आपण सेम बघितलं होतं. टू फाइंड फ्री BM, फ्री बेंडिंग मुवमेंट आपण इथे फाइंड करणार. जर आपण हा AB ऍज अ सिम्पली सपोर्टेड कन्सिडर केला तर आपल्याला माहिती आहे की जर हा AB स्पॅन आपण सिम्पली सपोर्टेड कन्सिडर जर केला या प्रकारे, तर यावरती आपल्याला दिलेला आहे 10 किलोन्यूटन पर मीटरचा युडीएल आणि जो स्पॅन आहे तो आपला आहे 4 मीटर. सो आपल्याकडे जर युडीएल असेल आणि सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर आपल्याकडे डायरेक्ट फ्री बेंडिंग मुवमेंट काढण्यासाठी फॉर्म्युला असतो जो आहे BM ॲट AB इज इक्वल टू WL स्क्वेअर अपॉन 8. ओके, तो हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आता जो स्पॅन 4 मीटर आहे त्याला आपण जर L1 कन्सिडर केलं, याला जर आपण L2 कन्सिडर केलं आणि याला जर L3 कन्सिडर केलं तर आपला जो फॉर्म्युला आहे WL स्क्वेअर अपॉन 8 हा होणार WL1 स्क्वेअर अपॉन 8. व्हॅल्यूज आपण पुट करणार. W ची जी व्हॅल्यू आहे ती 10 किलोन्यूटन आहे. जो L आहे आपला पहिल्या स्पॅन साठी L1 ची व्हॅल्यू आपल्याकडे 4 आहे. तो 4 चा स्क्वेअर अपॉन 8 याला आपण सॉल्व्ह करणार. आपल्याला मिळणार फ्री बेंडिंग मुवमेंट 20 किलोन्यूटन मीटर. ओके, त्यानंतर आपण सेकंड स्पॅन जो BC आपला स्पॅन आहे त्याबद्दल बघूया. सो फॉर स्पॅन BC स्पॅन साठी बघा, BC स्पॅन जो आहे या प्रकारचा आहे. या BC स्पॅन वरती एक इसेंट्रिक लोड ऍक्ट करत आहे. टोटल जो आहे तो 4 मीटर स्पॅन आहे. बट B2 जर आपण याला या पॉइंटला F असं कन्सिडर केलं तर B टू F जे डिस्टन्स आहे आपल्याकडे ते आहे दिलेलं आहे आपल्याला न्यूमेरिकल मध्ये, ते 3 मीटर्स आहे आणि F टू C जे आपल्याकडे डिस्टन्स आहे ते 1 मीटर आहे. अशा प्रकारे हा 4 मीटरचा टोटल स्पॅन आहे आणि युडीएल हे 45 किलोन्यूटनचं ऍक्ट करते. सो जेव्हा आपण इथे लिहूया BM ॲट BC
आपल्याकडे जेव्हा इसेंट्रिक लोड होते, लास्ट लेक्चरला ऑलरेडी आपण हे बघितलंय, इसेंट्रिक लोड असले तर आपण काय करतो, आपण फॉर्म्युला असतो आपल्याकडे WAB अपॉन L, हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. इथे जो L आहे तो आपला L2 आहे आणि A आणि B च्या काय व्हॅल्यू असतील, A जो आहे तो हा आपला 3 मीटर्स आहे आणि B जो आहे आपला तो 1 मीटर आहे. तर आपण इथे व्हॅल्यूज पुट करून देऊया. सो 45 इंटू A ची व्हॅल्यू 3 आहे, B ची व्हॅल्यू 1 आहे अपॉन L2 ची व्हॅल्यू आपली 4 आहे. सो आपण याला इव्हॅल्युएट करणार, आपल्याला आन्सर येणार 33.75 किलो न्यूटन मीटर. ओके, सो हा आपला जो फ्री बीएम आला आहे हा BC साठी आलेला आहे आणि AB साठी जो होता आपला बीएम तो आलेला होता फ्री बीएम 20 किलो न्यूटन मीटर. तर आपल्याकडे आता दोन्ही स्पॅन साठी आपल्याकडे फ्री बीएम आहे. तर एक आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, हा जो CD स्पॅन आपल्याला इथे दिलेला आहे, हा CD जो स्पॅन आहे तो एक तर C वरती सपोर्ट आहे पण D वरती कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नाही. म्हणजे हा काय एक ओव्हरहँग स्पॅन आहे आणि जर ओव्हरहँग स्पॅन जर असेल तर कुठल्याही प्रकारची फ्री बीएम ते येत नाही त्या स्पॅन मध्ये. सो आपण इथे लिहू शकतो की नो फ्री बीएम इन स्पॅन CD बिकॉज, का बरं नाही येत आहे, कारण बिकॉज स्पॅन इज ओव्हरहँग. सो आपला स्पॅन हा ओव्हरहँग आहे, त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारची फ्री बीएम येणार नाही. सो आपल्याकडे आता दोन बीएम आहेत, आपण तिथे फ्री बीएम डायग्राम आता या व्हॅल्यूज बरोबर ड्रॉ करणार आहोत. सो आपण फ्री बीएम डायग्राम ड्रॉ करूया. ही आपली 0 लाईन आहे. त्याच्यानंतर आता जो आपल्याकडे स्पॅन AB आहे, कारण यावरती UDL आहे आणि आपण बघितलं होतं जर UDL असेल तर आपली जी फ्री बीएम आहे, ती जी फ्री बीएम असते तिची जी डायग्राम आहे ती काय येते, आपली एक पॅराबोला येते. काय येते, पॅराबोला. आणि आपली व्हॅल्यू किती आहे फ्री बीएम ची, आपली 20 किलो न्यूटन मीटर व्हॅल्यू आहे. आणि इथे आपली सेंटर मध्ये जे आपलं UDL आहे ते कॉन्सन्ट्रेट होतं, त्याच्यामुळे आपण त्या सेंटरला एक E पॉइंट असा दिलेला आहे, तिथे आपला मॅक्सिमम फ्री बीएम येणार. जर आपण इथे दिलं 20 किलो न्यूटन मीटर आणि इथे एक पॉइंट कन्सिडर केला तर आपला जो फ्री बीएम आहे या पॉइंट मधून पास होणार या प्रकारे. ओके, सो या प्रकारे आपली काय येणार आहे, फ्री बीएम येणार आहे. त्याच्यानंतर आपला एक इसेंट्रिक लोड आहे आणि आपण बघितलं होतं लास्ट लेक्चरला पण, जर एक पॉइंट लोड आहे, इसेंट्रिक असो किंवा सेंटराइज असो, तिथे जी बीएम डायग्राम बनते ती काय बनणार, एक ट्रायंगल बनणार आहे. सर्वात अगोदर आपण एक पॉइंट मार्क करून घेऊया. आपला जो F आहे, ठीक आहे, आपली बीएम ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती 33.75 आलेली आहे. तर 33.75 जवळपास इथे या पॉइंट वरती येऊ शकते आपली 33.75 किलो न्यूटन मीटर. आपण इथे लिहून घेऊया आणि याला एक ट्रायंगलने आपण जॉईन करून घेऊया या प्रकारे. ओके, या प्रकारे आपण एक फ्री बीएम ड्रॉ केलेली आहे. इथे आपला पॉइंट आहे 33.75. हे दोन्ही ज्या व्हॅल्यूज आहेत त्या प्लस आलेल्या आहेत आपल्या. तर या त्यामुळे आपण काय केलंय की ओरिजिन लाईनच्या आपल्या वरती आपण ही फ्री बीएम ड्रॉ केलेली आहे. यालाच आपण म्यू डायग्राम पण म्हणतो. सो ही काय झाली, आपली म्यू डायग्राम झालेली आहे. ओके, सो आता एनालिसिस ची आपली सेकंड स्टेप आपण करूया. सो स्टेप नंबर 2. आता या स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे की बघा, जेव्हा लास्ट जे न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह केलं त्याच्यामध्ये आपल्याकडे सर्व सिम्पली सपोर्टेड सपोर्ट्स होते, पण इथे काय ना एक फिक्स सपोर्ट पण आहे. आणि फिक्स सपोर्ट असल्यामुळे जेव्हा एंड आपला जर सिम्पली सपोर्टेड असेल आणि तर काय होतं की सिम्पली सपोर्टेड वरती कुठल्याही प्रकारची मुवमेंट येत नाही, है ना. लास्ट
जर एंड असेल आपला सिम्पली सपोर्टेड, कुठल्याही प्रकारची मुवमेंट येत नाही. पण इथे हा फिक्स आहे आणि फिक्स वरती मुवमेंट ही येते. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, इथे एक इमॅजिनरी स्पॅन असा या बाजूने लेफ्ट हँड साइडला एच्या आपल्याला एक कन्सिडर करावा लागेल. त्यामुळे आपण काय करू शकू, ही थ्री मुवमेंट थेरम वापरून बेटर अनालाइज करू शकू आणि या ए पॉइंट वरती जी मुवमेंट येणारी आहे ती पण आपण कॅल्क्युलेट करू शकू. तर आपण काय करूया, सर्वात अगोदर इथे एक आपण काय करू, इमॅजिनरी स्पॅन कन्सिडर करूया, ज्याला आपण A0 असं नाव देऊया. याला आपण A0 नाव देऊया. मग आपला स्पॅन काय होणार, A0 आपला काय होणार, एक इमॅजिनरी स्पॅन होणार. याची जी लेंथ आहे ती पण आपण L0 कन्सिडर करूया आणि यावरती कुठल्याही प्रकारचं लोड असणार नाही. सो या प्रकारे आपण काय करणार, आता कन्सिडर केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण स्टेप नंबर 2 करणार. जी आपली स्टेप नंबर 2 आहे ही आहे कन्सिडर स्पॅन A0 as imaginary span, okay, to the left of A support. ओके, ए सपोर्टच्या लेफ्टला आपण काय केलं, एक इमॅजिनरी स्पॅन कन्सिडर केला. आता हे इमॅजिनरी स्पॅन काही तेवढा हार्ड आहे नाही, त्याच्या सर्व व्हॅल्यू जवळपास 0च येतात. तो A0 जो आपला स्पॅन आहे त्यामध्ये जी मुवमेंट येणारी आहे A0 वरती, सो मुवमेंट ऍट A0 याला आपण M0 ने डिनोट करू आणि याची जी व्हॅल्यू असणार आहे ती पण 0 असणार आहे. ही फिक्सेड मुवमेंट आहे. ओके, त्याच्यानंतर जो L0 स्पॅन आहे त्याची पण व्हॅल्यू जी असणार आहे ती 0च असणार आहे, कारण आपला इमॅजिनरी स्पॅन होता. ओके, त्याच्यानंतर आपल्याला फिक्सेड मुवमेंट ऍट A ही कॅल्क्युलेट करावी लागेल. त्याच्यानंतर फिक्सेड मुवमेंट ऍट B ही आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल आणि त्याच्यानंतर मुवमेंट ऍट C. आता मुवमेंट ऍट C जी आहे ती आपण डायरेक्टली इथे कॅल्क्युलेट करू शकतो विदाउट युजिंग थ्री मुवमेंट थेरम. डायरेक्टली कशी होणार, कारण जो मुवमेंट ऍट C आहे, आपला जो स्पॅन आहे इथे, ज्यामुळे इथे मुवमेंट येणार आहे C वरती, तो आहे आपला ओव्हरहँग स्पॅन. आणि जेव्हा आपण आपला ओव्हरहँग स्पॅन असतो आणि त्या ओव्हरहँग स्पॅन वरती काही पॉइंट लोड असतं किंवा कुठल्याही प्रकारचं युडिएल असतं, तर त्यामुळे त्या लास्ट सपोर्ट वरती मुवमेंट येत असते. सो इथे जी मुवमेंट येणार आहे ना ती या प्रकारे येईल. जर आपण इथे 20 ला स्पॅनने मल्टिप्लाय केलं, मुवमेंट कशी येणार आहे इथे, या प्रकारे आपल्या हा जो लोड आहे या प्रकारे आपल्या सपोर्ट वरती येणार आहे असा, ठीक आहे, ट्रॅव्हल करून आपल्या सपोर्ट वरती येणार आहे. त्यामुळे इथे जी मुवमेंट ऍट C होईल ना आपली, ती होणार 20 इंटू आपला जो स्पॅन आहे त्या CD जो स्पॅन आहे आपला तो 1 मीटर. ओके, सो आपलं जे आन्सर असणार आहे मुवमेंट ऍट C चं ते असणार आहे 20 किलो न्यूटन मीटर. ओके, आणि हे या प्रकारे मुवमेंट येणार आहे ना आपली अशी या प्रकारे. सो जी व्हॅल्यू असणार आहे ती मायनस असणार आहे, आपल्या 20 ची व्हॅल्यू जर असणार आहे ती -20 असणार आहे. ओके, सो इथे आपण डायरेक्टली MC ची व्हॅल्यू, मुवमेंट ऍट C ची व्हॅल्यू, फिक्सेड मुवमेंट ऍट C ची व्हॅल्यू आपण इथे लिहू शकतो. सो मुवमेंट ऍट C इज इक्वल टू -20 into 1, that is -20 किलो न्यूटन मीटर. आता आपल्याकडे दोनच मुवमेंट, फिक्सेड मुवमेंट काढायचं टास्क आहे. ते आहे मुवमेंट ऍट A आणि मुवमेंट ऍट B. आणि हे मुवमेंट ऍट A आणि मुवमेंट ऍट B काढण्यासाठी आपण यूज करणार आहोत थ्री मुवमेंट थेरम. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला, इथे डायरेक्टली आपण थ्री मुवमेंट थेरम लावून एकाच वेळी MA, मुवमेंट ऍट A आणि मुवमेंट ऍट B काढू शकत नाही. तर आपल्याला 2 वेळा आपला स्पॅन जो आहे तो कन्सिडर करावा लागेल. त्याच्यामुळे आपण काय केलंय की, कारण आपल्या जी थ्री मुवमेंट थेरम आहे ना त्याच्यामध्ये एका वेळी
एकच जी मुवमेंट आहे फिक्सेड मुवमेंट ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यामुळे आपण इथे इमॅजिनरी स्पॅन ऑलरेडी कन्सिडर केलेला आहे. तो सर्वात अगोदर आपण फक्त A0 A आणि AB एवढाच पोर्शन आपल्या 3 मुवमेंट थेरम मध्ये यूज करणार. त्याच्यानंतर AB आणि BC हा पोर्शन आपण यूज करणार आणि फिक्सेड मुवमेंट कॅल्क्युलेट करणार आहोत. आता आपण बघणार आहोत स्टेप नंबर 3. आता या स्टेप मध्ये आपण काय करणार, ज्या फिक्सेड मुवमेंट्स आहेत MA वरती आणि MB वरती त्या कॅल्क्युलेट करणार आहोत बाय युजिंग 3 मुवमेंट थेरम. आता इथे आपल्याकडे जो फिक्स एंड आहे A एंड, त्याच्यामुळे आपण तिथे काय केलं, फिक्सेड मुवमेंट काढण्यासाठी एक इमॅजिनरी स्पॅन कन्सिडर केला. तर 3 मुवमेंट थेरम मध्ये काय प्रॉब्लेम येतो की 3 मुवमेंट थेरम मध्ये एका वेळी फक्त 3च सपोर्ट आपण कन्सिडर करू शकतो. तर त्यामुळे आपल्याला अगोदर जर बघायला गेलं तर इथे हा A0 A आणि AB हा स्पॅन कन्सिडर करावा लागेल आणि त्याच्यानंतर आपण AB BC हा स्पॅन कन्सिडर करू शकतो. सो चला तर मग सर्वात अगोदर आपण 3 मुवमेंट थेरम यूज करणार A0 AB या स्पॅन साठी. टू कॅल्क्युलेट फिक्सेड मुवमेंट्स and movements at A and B supports by using 3 movement theorem. Okay, so first for span A0 and AB या सो 3 movement theorem मग आपली कशी होणार आहे, M0 into L0 plus 2MA in bracket L0 plus L1 plus MB into L1 is equal to minus in bracket 6A0 x bar 0 upon L0 minus 6A1 x1 bar upon L1. सो या प्रकारची आपली या AA0 and AB स्पॅन साठी ही 3 मुवमेंट थेरम बनणार आहे, ज्यामध्ये जिथे आपण M0 किंवा L0 लिहिले आहेत त्या ज्या टर्म्स आहेत त्या सर्व 0 होणार. इथे पण A0 x बार 0 0 म्हणजे ही जी पूर्ण टर्म आहे आपली ही सर्व 0 होऊन जाणार आणि फक्त उरणार आपल्याकडे 6A1 x बार 1 अपॉन L1 आणि इथे पण आपली ही जी टर्म आहे ही पूर्ण 0 होऊन जाणार, फक्त उरणार ट्वाइस ऑफ MA ओके आणि MB L1 ही टर्म फक्त आपल्याला इथे उरणार आहे. सो आपण इथे व्हॅल्यूज पुट करून देऊया. सर्वात अगोदर ही टर्म 0 प्लस 2MA L0 प्लस L1. सो L0 ची व्हॅल्यू 0 प्लस L1 ची जी व्हॅल्यू आहे ती 4 आहे प्लस MB इंटू जो आपला L1 आहे तो 4 आहे इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट 0 प्लस इथे प्लस आहे प्लस 6A1 x बार 1 अपॉन L1. सो इथे आपल्याकडे L1 ची व्हॅल्यू 4 आहे, A1 आणि x बार 1 ची व्हॅल्यू आपण काढलेली नाही आहे. सो A1 आणि x बार 1 ची व्हॅल्यू कशी निघेल, आपल्या लास्ट न्यूमेरिकल मध्ये ऑलरेडी आपण ती कॅल्क्युलेट केली आहे. आपल्याकडे फ्री BMD डायग्राम आहे, फ्री BM डायग्राम, त्यामधून आपण A1 आणि x बार 1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. तर जरा A1 आणि x बार 1 ची व्हॅल्यू आपण बघूया फ्री BM मध्ये. सो ही आपली डायग्राम आहे या AB पोर्शन साठी. तर याचा जो A आहे म्हणजे जो एरिया आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, ज्याला आपण A1 म्हणूया, आणि x बार 1 पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे सपोर्ट पासून आपल्या BM पर्यंत जे मॅक्सिमम BM चं जे अंतर आहे ते. सो याच्यासाठी आपल्याकडे काही फॉर्म्युलाज आहे. सो एरिया जर काढायचा असेल आणि इथे आपल्याकडे काय आहे, एक पॅराबोलिक शेप आहे, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे, लास्ट लेक्चरला पण आपण बघितले, 2/3 इंटू बेस इंटू हाईट.
ओके, सो याच्यामध्ये व्हॅल्यूज जर आपण पुट केल्या, तर A1 इक्वल टू होणार आपला 2/3. बेस किती आहे रे आता, या डायग्रामचा जो बेस आहे तो 4 आहे, इंटू हाईट आहे आपली 20, इथे 20 हाईट आहे, मॅक्सिमम इथे जी BMD आपण ई पॉइंट वरती घेतली ती 20 किलोन्यूटन मीटर आहे. आणि याला जर आपण सॉल्व केलं तर A1 ची व्हॅल्यू आपल्याला अप्रॉक्सिमेट 53.33 अशी मिळणार आहे. ओके, आणि जर x बार 1 जर आपण कॅल्क्युलेट करतो म्हटलं तर A पासून x बार 1 चं जे डिस्टन्स आहे त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय होता रे, L/2 हा फॉर्म्युला आपल्याकडे होता. कारण इथे काय आहे, UDL ऍक्ट करत आहे, UDL कॉन्सन्ट्रेट होणार सेंटर पॉइंटला. सो L1 आहे 4/2. सो x बार 1 आपला होणार, x बार इक्वल टू होणार आपला 2 मीटर. ओके, सो दोन्ही व्हॅल्यू आपल्याकडे आता मिळालेल्या आहेत. व्हॅल्यूज आपण पुट करणार, 6 इंटू A ची जी व्हॅल्यू आहे ती आपली आहे 53.33 इंटू x बार 1 ची जी व्हॅल्यू आपल्याकडे आहे ती आहे 2 अपॉन L1 ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे आहे 4. ओके, या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. सर्वात अगोदर हा पोर्शन जो आहे तो आपण इव्हॅल्युएट करून घेऊया. तर तो होणार -0 प्लस याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ते येणार आपलं 160. ओके, तो याच्यानंतर इकडे 4 MB आपला येणार, इथे 4 MB प्लस हा 2 ट्वाइस ऑफ MA आहे, तर 4 इंटू 2 8 MA. या प्रकारे आपला इक्वेशन बनेल. त्याच्यानंतर याला फर्दर आपण थोडं सॉल्व करायचा प्रयत्न करूया. ओके, याला आपण आता फर्दर इव्हॅल्युएट करूया. याला जर आपण बोथ साइडने 2 ने डिवाइड जर केलं, या सर्व साइडला 2 ने कसं डिवाइड करणार आपण, इथे 8 ला 2 ने डिवाइड करणार, 4 ला पण 2 ने डिवाइड करणार आणि 160 ला पण 2 ने डिवाइड करणार. सो आपल्याला काय मिळणार, मग इथे 2 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला मिळेल 4 MA प्लस 4 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर 2 MB मायनस हा 160 जो आहे त्याला आपण डिवाइड जर केलं 2 ने तर आपल्याला मिळेल 80. ओके, आणि हे साइन मल्टिप्लाय केल्यामुळे इथे मायनस होऊन जाणार आहे. ओके, आणि हे मिळालेलं आहे आपल्याला इक्वेशन 1. हे इक्वेशन 1 आपल्याला मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, आता आपल्याला जो दुसरा आपला स्पॅन आहे त्या स्पॅन साठी पण कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. सो क्लॅपेरॉन्स थेरम आपल्याला आता दुसऱ्या स्पॅन साठी पण अप्लाय करावं लागेल. AB आणि BC या दोन स्पॅन साठी अप्लाय करायची आहे. सो जर दोन स्पॅन साठी आपण इथे क्लॅपेरॉन्स थेरम अप्लाय केली फॉर स्पॅन AB अँड BC, आपली जी इक्वेशन आहे क्लॅपेरॉन्स थेरम 3 मुवमेंट थेरमचं, ते बनणार आहे MA इंटू L1 प्लस 2 MB L1 in bracket L1 plus L2 bracket close plus MC into L2 is equal to minus in bracket 6 A1 x bar 1 upon L1 plus 6 A2 x bar 2 upon L2. ओके, सो या प्रकारे आपली इक्वेशन जी आहे 3 मुवमेंटची ह्या दोन्ही AB आणि BC स्पॅन साठी बनणार आहे. त्याच्यानंतर आपण इथे व्हॅल्यूजला पुट करून देणार आहोत. आपल्याकडे L1 ची व्हॅल्यू आहे, L2 ची व्हॅल्यू आहे,
A1 x बार 1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, A2 x बार 2 ची व्हॅल्यू नाही, तर पटकन अगोदर आपण A2 x बार 2 ची व्हॅल्यू बघून घेऊया काय येणार आहे आपली. तर A2 x बार 2 या सेकंड डायग्राम साठी येणार आहे आपला. तो जर A2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, तर आपल्याला माहिती आहे हा शेप आपला ट्रायंगल आहे आणि ट्रायंगलचा जो एरिया आहे तो निघतो 1/2 इंटू बेस इंटू हाईट या फॉर्म्युल्याने निघतो. तर आपण काय करणार इथे 1/2 इंटू आपला जो बेस आहे तो किती आहे रे, 4 मीटर्स आहे. त्याच्यानंतर हाईट जी आहे आपली ती 33.75 आहे, 33.75. याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला A2 ची जी व्हॅल्यू आहे ती जवळपास मिळणार आहे 67.5. किती येणार आहे हे 67.5 एवढी व्हॅल्यू येणार आहे. आणि जर x बार 2 ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करायला म्हटलं तर आपण x बार 2 ची व्हॅल्यू ही या सी सपोर्ट पासून कॅल्क्युलेट करू. बहुतेक ही जी थोडी डायग्राम आहे ना यामध्ये थोडासा आपल्याला एडिट करावं लागेल, कारण ह्या डायग्राम मध्ये जो डायग्राम आपण इथे ड्रॉ केलेली आहे ती थोडीशी रॉंग झालेली आहे, तर थोडं करेक्ट करूया आपण. ओके, सो या प्रकारची आपली डायग्राम येणार आहे, कारण सी सपोर्ट आहे ना यापर्यंत आहे, बाकी जो पोर्शन आहे तो काय आपला ओव्हरहँग पोर्शन आहे. ओके, इथून या सी सपोर्ट पासून जो डी पर्यंतचा पोर्शन आहे तो आपला ओव्हरहँग आहे. ओके, आणि मगच आपण डिस्कस केलं होतं की जर ओव्हरहँग असेल तर तिथे आपली फ्री बीएम येत नाही. सो आपली फ्री बीएम जी आहे ती इथपर्यंतच येणार आहे. आणि आता या सी सपोर्ट पासून आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय, सी ला जर आपण ओरिजिन पकडलं तर कॅल्क्युलेट करायचं आपल्याला एक्स बार 2 ची व्हॅल्यू. सो एक्स बार 2 ची जर व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे तर आपल्याकडे एक्स बार 2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी लास्ट लेक्चरला पण आपण बघितलं होतं की आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे ऑलरेडी. त्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण एक्स बार 2 ची व्हॅल्यू ही कॅल्क्युलेट करतो. आणि इसेंट्रिक जर लोडिंग असेल तर एक्स बार 2 आपल्याला लास्ट सपोर्ट पासून म्हणजे या सी सपोर्टला जर मी ओरिजिन पकडलं या सी सपोर्टला, तर लास्ट पासून जर मला काढायचा आहे तर माझा फॉर्म्युला होतो L प्लस B अपॉन 3. हा फॉर्म्युला आपला एक्स बार 2 चा होणार आहे. सो जी L आहे ती आपली या साठी आहे 4, या पोर्शन साठी 4 आहे, प्लस B ची जी व्हॅल्यू आहे, B म्हणजे काय C पासून आपल्या लोड पर्यंतचे जे अंतर आहे ते आपलं 1 आहे आणि अपॉन 3. सो आपला जो एक्स बार 2 येणार आहे तो जवळपास एक्स बार 2 ची व्हॅल्यू आपली येणार आहे ती येणार आहे 1.66 मीटर, 1.66 मीटर. ओके, सो आपल्याकडे इथे एक्स बार 2 आणि A2 या दोन्हीच्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. डायग्राम पण आपण इथे थोडी करेक्ट केलेली आहे. आता आपण इथे आपल्या व्हॅल्यूज पुट करूया. सो MA आपण लिहिणार इथे MA इंटू L1 ची जी व्हॅल्यू आहे ती 4 आहे, प्लस 2 MB इन ब्रॅकेट L1 ची व्हॅल्यू 4 आहे, L2 ची पण व्हॅल्यू 4 आहे आपली. त्याच्यानंतर MC जो आहे तो ऑलरेडी आपण बघा लास्ट मग कॅल्क्युलेट केलेला आहे. MC ची व्हॅल्यू आपण काय कॅल्क्युलेट केली आहे -20 किलो न्यूटन मीटर ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. सो MC इक्वल टू आपला होणार -20 इंटू 4 L2 इक्वल टू आता मायनस इन ब्रॅकेट 6 इंटू A1 ची जी व्हॅल्यू आहे ती ऑलरेडी आपण बघितलेली आहे. A1 ची व्हॅल्यू किती आली होती आपली 53.33. A1 ची व्हॅल्यू होती आपली 53.33 इंटू
x बार 1 जो होता तो 2 होता, त्याच्यानंतर L1 जो आहे तो आपला 4 आहे, प्लस 6 A2 ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी आता कॅल्क्युलेट केलेली आहे. किती व्हॅल्यू आहे आपली A2 ची? A2 ची व्हॅल्यू आपली 67.5 आहे. सो A2 ची व्हॅल्यू 67.5 पुट करूया आपण. त्याच्यानंतर x2 जो आहे तो x2 आपला 1.66 आलेला आहे. 1.66 इथे आपण पुट करून देऊया. त्याच्यानंतर L2 जो आहे तो पण आपला 4 आहे. याला आपण सॉल्व्ह करूया. याला सॉल्व्ह करताना आपल्याकडे येणार आहेत 4 ma प्लस 16 mb मायनस 80 इक्वल टू, याला जर आपण कॅल्क्युलेट केलं या बोथ पोर्शन्सला, तर आपल्याकडे येणार आहे -3 to 8 0.075 ओके, इज इक्वल टू. आता याला आपण फर्दर लिहिणार आहोत. इथे जसं या प्रकारे आपण 4 प्लस 16 MB मायनस 80 आपण लिहिलेला आहे. याला आपण लिहू शकतो 4 ma प्लस 16 MB आणि जो मायनस 80 इथे आहे त्याला आपण दुसऱ्या बाजूने जर पाठवलं तर इथे हा प्लस 80 होऊन जाणार. सो 328.075 प्लस 80 आपल्याला मिळणार आहे मायनस 248.075. हा आपला इक्वेशन नंबर 2 झालेला आहे. सो आता MA आणि MB आपण फाइंड करू शकतो. आपण आपला जो इक्वेशन नंबर 1 आहे तो इक्वेशन नंबर 1 आणि जो इक्वेशन नंबर 2 आहे तो इक्वेशन नंबर 2 या दोन्हीला इक्वेट करूया. सो इक्वेट करण्यासाठी सर्वात अगोदर इक्वेशन नंबर 1 आपण लिहून घेऊया. इक्वेशन नंबर 1 आहे आपला 4 ma प्लस 2 mb इक्वल टू मायनस 80. हा इक्वेशन 1. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे 4 ma प्लस 16 mb इक्वल टू मायनस 248.075. हा इक्वेशन नंबर 2 आहे आपल्याकडे. याला तुम्ही कॅल्सी मध्ये डायरेक्टली इक्वेट करू शकता. इक्वेशन नंबर 1 and 2 gives, इक्वेशन नंबर 1 आणि 2 ला जर आपण कॅल्सी मध्ये इक्वेट केलं तर आपल्याला मिळेल 14 MB इक्वल टू मायनस 168.075. म्हणजेच MB ची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट कॅल्सी मधून मिळेल मायनस 20 किलो न्यूटन मीटर. ओके, हे आपल्याला MB ची व्हॅल्यू मिळालेली आहे. त्याच्यानंतर ही MB ची जी व्हॅल्यू आहे ते इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण पुट करू शकतो. इक्वेशन नंबर 1 मध्ये जर MB ची व्हॅल्यू आपण पुट केली तर आपल्याला MA ची जी व्हॅल्यू आहे MA इक्वल टू मिळणार मायनस 14 किलो न्यूटन मीटर. ओके, सो आपण MA आणि MB च्या व्हॅल्यूज आता कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. इथे लिहून घेतो मी प्रॉपर मायनस 14 किलो न्यूटन मीटर. ओके, तुम्ही मॅन्युअली हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. हे जे दोन्ही इक्वेशन आपल्याकडे आहेत हे मॅन्युअली पण सॉल्व्ह करू शकता कन्व्हेन्शनल मेथडने, किंवा डायरेक्टली यांना तुम्ही कॅल्सी मध्ये जर पुट केलं. सायमल्टेनियस इक्वेशन फंक्शन असतं कॅल्सी मध्ये, जिथे तुम्ही दोन इक्वेशन्स पुट करू शकता आणि तिथे तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके, या प्रकारे आपण MA आणि MB ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. आता नेक्स्ट जी आपली स्टेप आहे त्या स्टेप मध्ये आपल्याला स्टेप नंबर
4 या स्टेप मध्ये आपल्याला काय म्यू डॅश डायग्राम ड्रॉ करायची आहे बाय, आणि त्याच्यानंतर सुपर इम्पोज पण करायचं आहे आपल्या दोन्ही डायग्रामना. सो ड्रॉ म्यू डॅश डायग्राम also superimpose mu and mu dash डायग्राम. ओके, तर सर्वात अगोदर आता आपण काय करणार आहोत, म्यू डॅश डायग्राम आपली ड्रॉ करणार आहोत. सो म्यू डॅश डायग्राम ड्रॉ करण्यासाठी आपल्याकडे एम ची व्हॅल्यू आहे, एम बी ची व्हॅल्यू आहे, एम सी ची पण व्हॅल्यू अवेलेबल आहे. त्या व्हॅल्यूज आपण इथे पुट करणार आहोत आणि म्यू डायग्राम ड्रॉ करणार आहोत. सर्वात अगोदर आपण ड्रॉ करणार ओरिजिन लाईन या प्रकारे. त्याच्यानंतर आपण फिक्स एंड मुवमेंट फॉर ए सपोर्ट, बी सपोर्ट आणि सी सपोर्ट प्लॉट करणार आहोत. सो ए सपोर्ट वरती आपली जी व्हॅल्यू आहे फिक्स एंड मुवमेंटची ती आहे 14. त्याच्यानंतर बी सपोर्ट साठी आपली जी व्हॅल्यू आहे ती आहे -12 आणि सी सपोर्ट साठी आपली जी व्हॅल्यू आहे ती आहे -20. या प्रकारे आपण इथे मार्क करून घेऊया. त्याच्यानंतर हे सर्व पॉइंट्स आपल्याला जॉईन करायचे आहेत. पॉइंट्स इथे जॉईन केलेले आहेत आणि आपली ही म्यू डॅश डायग्राम तयार झालेली आहे. या म्यू डॅश डायग्राम मध्ये निगेटिव्ह साइन येणार आहे. हा आपला ओरिजिन पॉइंट्स आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, त्याच्यानंतर आपण या दोन्ही म्यू आणि म्यू डॅश डायग्रामना सुपर इम्पोज करणार आहोत आणि सुपर इम्पोज करून आपण सुपर इम्पोज डायग्राम आपली क्रिएट करणार आहोत. सर्वात अगोदर ओके, सो ह्याप्रमाणे आपण इथे सुपर इम्पोज केलेली आहे आणि आपली जी BMD डायग्राम आहे, BMD आपण इथे ड्रॉ केलेली आहे. हा पोर्शन आपला प्लस असणार आहे आणि हा जो पोर्शन आहे तो आपला निगेटिव्ह असणार आहे. ओके, सो या प्रकारे आपण इथे BMD ड्रॉ केलेली आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फक्त BMD ड्रॉ करण्यासाठी विचारलेलं होतं, कारण इथे कुठल्याही प्रकारचा शिअर फोर्स डायग्राम बद्दल आपल्याला विचारलं नाही. पण जर आपल्याला शिअर फोर्स डायग्राम करायचं असेल तर आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो.